जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. नमो शेतकरीचा 8वा हप्ता हा 30 जानेवारीपर्यंत जमा होणार होता. हो. आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे तरी हो. सुद्धा नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला नाही. हो, हो. नक्की हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे? हं. आणि शेतकरी विचारतात की नमो शेतकरी ही योजना बंद झाली आहे काय? याच्याबद्दल अशी अपडेट पाहिजे होती आम्हाला. हो, नक्कीच. आता खरं तर आपण जर पाहिलं तर संपूर्ण राज्यातीलच शेतकरी बांधव हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची म्हणजे हा 8वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार याची प्रतीक्षा करताय. कारण की आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा जो 21वा हप्ता आहे हा हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर जवळपास 2-2.5 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि तरी सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा जमा झालेला नाही. म्हणजेच नमोच्या 8व्या हप्त्याची शेतकरी बांधवांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागते. त्यामुळे शेतकरी बांधव जो काही तुम्ही आता प्रश्न विचारलेला आहे त्या प्रकारचे प्रश्न आता शेतकरी बांधव सर्वच विचारताय. आता नक्कीच नमोचा 8वा जो हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार काही पावलं उचलतंय की नाही, की राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करतंय असा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय. आणि त्याचं कारण पण तसंच आहे. कारण नमोचा 8वा हप्ता हा जानेवारी महिन्यातच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणं आवश्यक होतं. परंतु तो जमा झालेला नाही. आणि आता त्यानंतर कुठेतरी म्हणजेच निदान जानेवारीच्या शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये तो जमा होईल असं तरी शेतकरी बांधवांना वाटत होतं आणि आपण सुद्धा त्याबद्दलची अपडेट्स दिलेली होती. पण शेतकरी बांधवांनो आपल्याला माहीतच आहे की नुकतंच आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे अकाली निधन झालेलं आहे तर त्यामुळे 3 दिवसांचा शासकीय दुखवटा हा आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जाहीरही करण्यात आला आणि त्याचा कुठेतरी परिणाम हा नमोचा हप्ता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताना आपल्याला पाहायला भेटतोय असं सुद्धा आपल्याला कुठेतरी म्हणता येईल. आणि आता जर आपण पाहिलं तर हा जो नमोचा 8वा हप्ता आहे तर हा राज्यातील लाखो शेतकरी बांधव याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसानचा जो 21वा हप्ता आहे तो नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान जमा झाला. त्यानंतर बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटून गेलेला असतानाही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा नमोचा 8वा हप्ता जमा झालेला नाही. म्हणून शेतकऱ्यांमध्ये ही अफवा पसरत आहे. जसं की तुम्ही विचारलं की नमोची योजना बंद होणार की काय? परंतु अद्याप मात्र सरकारच्या माध्यमातून तसं कुठलंही अपडेट्स आलेली नाही किंवा सरकारच्या माध्यमातून असं कुठलाही आपल्याला पेच निर्माण होत नाहीये की खरोखर नमोची योजना ही बंद होते की काय? परंतु आता हा जो हप्ता आहे हा हप्ता लांबणीवरती का पडला हे समजून घ्या. कारण नमो शेतकरी योजनेचा जो निधी आहे हा निधी मंजूर होण्याचा जो प्रस्ताव आहे तर यामध्ये अनेक राजकीय किंवा तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात. यामध्ये कृषी विभागाने निधी मंजुरीस प्रस्ताव जो आहे तर तो वित्त विभागाकडे पाठवला आहे. मात्र अर्थ विभागाकडून अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही किंवा मग राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अर्थ विभागाचं कामकाज काहीसं थोडंसं थंडावलं आहे. त्यामुळे आता हा जो सध्या कारभार आहे म्हणजे अर्थमंत्री जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांकडे जे अर्थमंत्री पद होतं तर ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा निधी वितरणावरती याचा कुठेतरी परिणाम होताना आपल्याला पाहायला भेटतोय. आता आपण जर पाहिलं तर तुमचा महत्वाचा प्रश्न आहे की शेतकरी बांधवांचा की ही योजना बंद होणार की काय? तर लक्षात हे घ्या कुठल्याही निवडणुकांमध्ये आता आपण जर राज्य सरकारचा विचार केला तर निवडणुकीच्या तोंडावरती हे राज्य सरकार योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना देत असतं जेणेकरून त्या लाभाचा फायदा त्यांना निवडणुकीमध्ये होतो. तर राज्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे तर याच्या आचारसंहितेचंही काही प्रमाणात जो प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेचा परिणाम आपल्याला या नमो शेतकरी योजनेवरती होताना दिसतोय. आपण जर पाहिलं तर 5 फेब्रुवारीला जे मतदान होणार होतं तर ते 2 दिवस पुढे ढकलण्यात आले म्हणजे 7 फेब्रुवारीला हे मतदान आहे आणि यामुळे सरकारी पातळीवर जो हप्ता वितरणाचा निर्णय आहे तो सुद्धा लांबणीवर पडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता अशी सुद्धा शंका येत आहे की सरकार हा हप्ता देण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब करतोय की काय? परंतु सरकारने अधिकृतरित्या अद्याप मात्र ही योजना बंद झाल्याचं कुठलंही विधान केलेलं नाही
आणि आपण जर पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीत असा सुद्धा शेतकरी बांधव तर्क लावताय की आता विलंब झालेला आहे किंवा मग आता झालेला विलंब हा भरून काढण्यासाठी राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचं आणि पीएम किसानची योजना जो की 22वा हप्ता आहे, हे दोन्ही योजनेचे पैसे आता एकत्र करून शेतकऱ्यांना देऊ शकतं. म्हणजे काही सूत्रांनुसार अशी माहिती येते की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आणि पीएम किसानच्या हप्त्यासोबत जोडून दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. परंतु याबाबत अद्याप मात्र कुठलीही अधिकृत अपडेट ही समोर आलेली नाही. त्यामुळे आपण याबद्दल अधिकृत अपडेट देत नाहीये. फक्त जसं की सूत्रांच्या माध्यमातून माहिती वर्तवण्यात येते त्यानुसार ही माहिती देत आहोत. परंतु लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा वितरित होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. तर धन्यवाद माहिती विचारल्याबद्दल. हो मॅडम, धन्यवाद.